सर्वांना नमस्कार। आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती। या जयंतीनिमित्त मी महाराष्ट्रातील नाही तर देशातील सर्व तमाम समाज बांधवांना मी शुभेच्छा देतो। आणि आज जयंतीनिमित्त मी दोन शब्द सांगते जे की मी फॉलो करतो। मी स्वतः, कोणाला काय वाटायचं मला काही विषय नाही, पण मी ज्या तत्वावर चालतोय, जे तुम्ही इथून गेली बरेच दिवस झालं वर्षानुवर्ष तुम्ही जी माझी भूमिका बघताय, ती भूमिका मी कोणाच्या विचारावर नसेल तर ती म्हणजे छत्रपती शिवराय यांना डोळ्यासमोर ठेवून मी माझी वाटचाल करते। मान्य आहे काही लोकांना माझा विचार पटत नसेल, पण नक्की एक सांगतो, छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून मी जे आज फिरतोय किंवा तुम्ही आम्ही जे फिरताय, छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणजे काय खरं तर तुम्हाला अजून माहीतच नाही। छत्रपती शिवरायांचा मावळा कधीच कोणासमोर लाचार होत नाही। छत्रपती शिवरायांचा मावळा कधीच कोणापुढे जीव उजीर करत नाही। छत्रपती शिवरायांचा मावळा जाईल तिथं स्वतःचं स्वराज्य तयार करायची ताकद त्याच्यामध्ये आहे आणि असलीच पाहिजे। ज्या पद्धतीने मी माझी वाटचाल तुम्ही बघत असताल, मी एक निर्भीडपणा, कारण ज्या गोष्टीचं कर नाही त्याला डर कळायला आपल्यामध्ये मन आहे। त्याच्यामुळं झालेल्या काही कालावधीमध्ये तुम्ही मला ऑब्झर्व केलंय, मला बघितलंय, त्या निमित्ताने तुम्ही बघितलं असेल मी एक निर्भीड माणूस आहे। ज्या पद्धतीने छत्रपती संभाजी राजाला त्याचे डोळे काढले, नख काढले किंवा क्रूर त्यांच्यासोबत हे केलं, पण त्यांनी तत्व जसे सोडले नाहीत ना, त्याच पद्धतीचा मी एक छत्रपती शिवरायांचा मावळा आहे। भलेही त्यांच्या रक्ताचा वारसदार जरी नसेल, पण त्यांच्या विचाराचा मी एक वारसदार आहे। त्या पद्धतीनं तत्वाशी तडजोड माझ्या आयुष्यात तर मी कधी होऊ देणार नाही किंवा मी करणार नाही। जी शब्द मी माझ्या काल बोललोय ते उद्या सुद्धा तीच राहणार आहे। समाजाबाबतीत, माझ्या जवळच्या माणसाबाबतीत, आणि मी सर्व जातीला सोबत घेऊन चालणारा माणूस आहे। पण तुम्ही मला एका जातीमध्ये हे केल्यामुळं त्याच्यामध्ये माझी चुकी नाही, कारण मी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांना मानणारा कार्यकर्ता आहे। त्याच्यामुळं जो माणूस छत्रपती शिवराय या सगळ्यांना मानतोय तो माणूस कधीच एका जातीचा नसतोय आणि नाही, ते मी सिद्ध करून दाखवेल। येणाऱ्या काही काळात तुम्हाला कळून जाईल की हा पवन करोळ खरंच एवढ्या पोटतिडकीनं बोलत होता ना, तो त्याच्यामध्ये माझा स्वार्थ नाही, त्याच्यामध्ये सर्वांचा स्वार्थ आहे। ज्या काही मिसगाईड व्हायल्यात त्या काही काळानं दूर होतील, पण आज मला तुम्हाला एवढंच सांगायचंय, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरून तुम्ही आम्ही सर्वांनी एकोप्याने राहू, एवढाच मला तुम्हाला संदेश द्यायचा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।